नमस्कार मित्रांनो, मी किशोर बोराटे तिसरा डोळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आजचा विषय आहे स्टॅलिन यांना राष्ट्रगीताची ॲलर्जी का आहे। तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन हे व्यक्तिमत्व तुम्हाला माहीतच असेल। पहिल्यापासून हे तसं वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे। कोणत्या ना कोणत्या कारणाने स्टॅलिन हे कायम चर्चेत असतात आणि त्यांचा पक्ष हा इंडिया आघाडीचा घटक आहे, हे इथे एक महत्त्वपूर्ण नमूद करावं वाटतं। आता ह्याच्यामध्ये हा विषय घेण्याचं कारण असं आहे, टायटलवरून तुमचं साधारण लक्षात आलं असेल किंवा मीडियामध्ये तुम्ही वाचलंही असेल की बाबा एम.के. स्टॅलिन यांनी राष्ट्रगीत म्हणण्यास नकार दिला। आपला देश एवढा सहिष्णू आहे की इथं अगदी वरवर म्हणजे कायद्याच्या चौकटीत मी बोलत नाहीये, परंतु वरवर देशद्रोही वाटणारे विधान जे करणाऱ्यांच्यावर सुद्धा काही कारवाई होत नाही। म्हणजे की आता कायद्याच्या त्या चौकटीमध्ये कायद्याच्या ह्या गोष्टी कितपत बसतात किंवा तो देशद्रोह होत असेल नसेल किंवा कुणाच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून त्याला कायद्यामध्ये सूट दिली जात असेल तर त्या भानगडी आपल्याला माहीत नाहीत सर्वसामान्य माणसांना। परंतु इथं वंदे मातरम म्हणणार नाही, राष्ट्रगीत म्हणणार नाही, प्रतिज्ञा म्हणणार नाही, असे वल्गना करणारे सुद्धा महाभाग आहेत आणि आपल्या देशामध्ये यांच्यावर काही कारवाई केली जात नाही, हे दुर्दैव आहे। आता राष्ट्रगीत म्हणण्यास नकार देणाऱ्या स्टॅलिन यांची ही कृती ही संविधानाचा अपमान नाही का? जी इंडिया आघाडी ओरडते की भाजपवाले संविधान बुडवतायत, संविधान बदलायला निघालेले आहेत, संविधानाचा अपमान करतायत, संविधानाचा अपमान होतो म्हणून रोज हे पुरोगामी आघाडीचे पक्ष जे ओरडत असतात आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारा जो स्टॅलिन आहे त्यांनी तामिळनाडूच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राष्ट्रगीत म्हणण्यास नकार दिला आणि त्यांच्या कृतीमुळं तामिळनाडूचे जे राज्यपाल आहेत आर.एन. रवी यांनी प्रथागत भाषण म्हणजे जे राज्यपालांचं जे अभिभाषण असतं ते भाषण न करताच ते बाहेर पडले। कामकाज चालू झाल्यानंतर तिथं तामिळ ताई म्हणून जे तामिळनाडूचं जे एक राज्यगीत आहे ते वाजवण्यात आलं। त्यावेळेला राज्यपालांनी राष्ट्रगीत वाजवावे किंवा राष्ट्रगीत म्हटलं जावं अशी सूचना केली, परंतु त्यांची ती सूचना डावलण्यात आली आणि हे जे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत स्टॅलिन यांनी राष्ट्रगीत म्हणण्यास नकार दिला। आता ही जी घटना आहे किंवा ही जी त्यांची कृती आहे ही संविधानाचा अपमान नाहीये का? त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे जे इंडिया आघाडीचे पक्ष आहेत त्यांचं याच्यावर काय म्हणणं आहे? इथं संविधानाचा अपमान झाला की नाही झाला? त्यांची ही कृती ही देशद्रोहामध्ये बसते की नाही बसत? हे त्या इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी हे त्यांची बाजू स्टॅलिन यांनी जे काही केले याबाबत त्यांनी खुलासा करायला हवा आहे की राष्ट्रगीत न म्हणणाऱ्या नेत्याच्या मांडीला मांडी लावून बसायचं की नाही बसायचं हे आता काँग्रेस आणि इतर शरद पवार गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर पुरोगामी आघाडीचे जे पक्ष आहेत ह्या पक्षांनी हे आता जाहीर करावं। उठसूट लोकशाही धोक्यात, संविधान धोक्यात म्हणून बोंब ठोकणाऱ्यांनी आता स्टॅलिनमुळे जे संविधान धोक्यात आलेले किंवा तिथे जो एक राष्ट्रगीताचा अपमान झालेला आहे या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट करावी एवढी विनंती ह्या पुरोगामी आघाडीच्या पक्षांना करावी वाटते। आणि हे असंच जगात कुठं घडत नसेल। जगात हे फक्त भारतातच घडू शकतं की राष्ट्रगीत म्हणणार नाही, प्रतिज्ञा म्हणणार नाही, वंदे मातरम म्हणणार नाही, भारत माता की जय म्हणणार नाही, हे असले लाड आहेत ना फक्त भारतात खपवून घेतले जातात आणि हे सगळं हे लोकशाहीच्या नावाखाली हे सगळ्या गोष्टी आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली या सगळ्या गोष्टी खपवून घेतल्या जातात। तर एम.के. स्टॅलिन यांची ही जी कृती आहे ही कृती ही देशद्रोहात बसते की नाही बसत? हा संविधानाचा अपमान आहे की नाही अपमान?
हे देशातील जनतेनं ठरवावं. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कमेंटमध्ये सांगा. स्टॅलिन यांच्या या कृतीविषयी आपल्याला काय वाटतं हेही कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तिसरा डोळा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.